स्वागत आहे सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये। आज मी हादग्याच्या फुलाची भाजी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे। तर इथे बघा, हे बाजारातून मी फुलं विकत आणलेले आहे आणि स्वच्छ असे निवडून घेतले आहेत आणि पाण्यामध्ये टाकून ठेवायचे साधारण 5 ते 10 मिनिटांसाठी आणि धुवून घ्यायचे आहेत। म्हणजे यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आपल्याला। तर हे असे आपण फुलं धुवून निवडून घेतले आहे। याला आपण असं बारीक बारीक कट करून घेणार आहोत। कट नाही केले तरी चालेल, पण ते थोडे असे दिसायला मोठे मोठे दिसतील, तर आपण कट करायचं आहे हे। तर अशा पद्धतीने आपण हे फुलं कट करून घेणार आहोत। कढईमध्ये आता तेल टाकून घ्यायचं। अगदी साधी सोपी भाजी आहे, खूप असे मसाले नाहीत या भाजीमध्ये आणि चवीला तेवढीच भन्नाट ही भाजी लागते बघा। आता या तेलामध्ये जिरं मोहरी टाकायची। जिरं मोहरी तडतडली की मग आपण यामध्ये हिरवी मिरची टाकायची, कट केलेली। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता। मी इथे 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। 7-8 लसणाच्या पाकळ्या अशा बारीक कट करून म्हणजे तुकडे करून टाकायचे। छान गोल्डन रंग येईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये। आता अर्धा म्हणजे कांदा टाकायचा आहे, किंवा एक मीडियम साईजचा कांदा तुम्ही टाकू शकता। तो सुद्धा तेलात परतून घ्यायचा आहे। छान असं हे परतून घ्यायचं आहे। आता थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकायची फोडणीमध्येच। पाव चम्मच हळद पावडर, अर्धा चम्मच लाल तिखट, आपण यामध्ये हिरवी मिरची सुद्धा टाकलेली आहे। आता लगेचच हे चिरलेले फुलं टाकायचे आहे, हदग्याचे फुलं, आणि थोडंसं परतून घ्यायचं हे, म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि यामध्येच आपण भिजवलेली चणा डाळ सुद्धा टाकून घेणार आहोत। बिना डाळीची सुद्धा याची भाजी बनवता येते आणि अशा पद्धतीने डाळ टाकून सुद्धा छान लागते भाजी। तर नक्की करून बघा, झटपट होते। आता ही 2 तास पाण्यामध्ये भिजवलेली चणा डाळ टाकते, साधारण अर्धी वाटी एवढी। पुन्हा बारीक चिरलेला कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि पाणी न टाकता आपण ही भाजी वाफून घेणार आहोत, किंवा तुम्हाला वाटलं तर थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटांमध्येच ही भाजी शिजून तयार होते। तर बघा, 2-3 मिनिटं झाली आहे आणि मस्त ही हादग्याच्या फुलाची सुकी भाजी तयार झाली आहे। कशी झाली ही भाजी नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो, नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। पुन्हा भेटू आपण अशाच छानशा चटपटीत रेसिपीसह।